जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. मी जे काही केलं ते मी माझ्या मनाला विचारलं, सत्य काय आणि असत्य काय, म्हणून ते केलं. त्याबद्दल जर कोणाला त्रास झाला असेल तर जाहीर माफी मागतो. होय, या संस्थेशी मी 26 वर्ष जोडलेलं आहे. मी तुमच्यासारखा श्रीमंत नाही, पण आदरणीय दादा, तुम्ही मला सांगितलं दादा म्हणू नको, आणि तुम्ही मला काही शिष्यत्व दिलं नाही. मी तुम्हाला स्वतःहून तुमचा गुरु मानलेला आहे आणि शेवटपर्यंत गुरु मानणार. तुमच्या शब्दामुळे माझ्या मनामध्ये, माझ्या हृदयामध्ये जे ध्येय निर्माण झालं ते ध्येय पूर्ण करण्यासाठी मी 24 तास प्रयत्न करत राहिलो. या प्रवासामध्ये अनेक जण मला आली, अनेक जण मला असे डायव्हर्ट करायला लागली, पण तुमच्या शब्दामध्ये जी ताकद आहे त्या डायव्हर्ट ती झालो नाही, तेच ध्येय घेऊन चाललो. आणि आज सांगतो, माझा विजय हा माझ्या गुरुला पराजित करून मला पाहिजे नव्हता. ज्या ठिकाणी माझा गुरु पराजित झाला तो विजय मला काहीच कामाचा नाही. माझ्या गुरुचा विजय झाला तिथेच माझा विजय आहे. होय, काय चुका झाल्या असतील माझ्याकडून. तुकाराम महाराज साहेब, तुमच्याशी मी बोललो नाही, तुमचा फोन नाही घेतला, रमेश गाढवांचा फोन नाही घेतला, पण दादांच्या बद्दल एक फार मी सांगेन. गुरु आहे, गुरु असा होता असा, त्यांनी मस्त एक डाव टाकला. तो डाव म्हणजे राजेंद्र डोंगरेंचा. त्यांचा फोन आला, फार चांगली आमची चर्चा झाली, सगळे झाली. सुरुवातीला त्यांचं मी मानलंच नाही, पण मंडळी, माझ्या आई वडिलांचे जे संस्कार आहेत त्या संस्कारानुसार चालतो की मी कधीच विरोधासाठी विरोध करत नाही आणि मला करायचा पण नाही. होय, मी या संस्थेचा संचालक होण्याचं मी ध्येय उराशी बाळगलेलं आहे आणि ते माझ्या शेवटपर्यंत मी ते करणार. पूर्ण होईल की नाही मला माहिती नाही, पण मी हे ध्येय तुमच्या शब्दामुळे केलेलं आहे. आणि राजेंद्र डोंगरे साहेब, तुमच्या शब्दाखातर आम्ही फॉर्म पाठी घेतला. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार.